प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपली PYQची सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला चॅप्टर सुरू आहे बघा, KTG अँड रेडिएशन. आणि आज आपण फ्रिक्वेंटली आस्क्ड MCQ की जे पुन्हा पुन्हा विचारले जातात अशा MCQ आज आपण बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला कळेल की हे रिपीट होतात. म्हणजे याच्यावर जर भर दिला, थोडासा काहीतरी बदल होतो आणि ते रिपीट होतात. मग याच्यावर जर भर दिला तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून आज जे फ्रिक्वेंटली यूज्ड MCQ आहे त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. तर आता बघा, 2020 CET हे जे आता तुमची ऑनलाईन जेव्हापासून तुमची परीक्षा व्हायला लागली तर तेच प्रश्न फिरून फिरून रिपीट होतात. तर हा जो आज जो MCQ आपण बघणार आहे हा CET 2020ला म्हणजे 3 सेटमध्ये तो विचारला गेलाय. मग तो कसा विचारला गेलाय तर आपण बघूयात. तर आता असं सांगितलं बघा, the ratio of specific heat at constant pressure to specific heat at constant volume, that is gamma. We know that gamma that is equal to Cp divided by Cv, that is given to you, is, आता त्याचा फॉर्म्युला असतं बघा 1 + 2 by f, and f is here I write here gamma that is equal to 1 + 2 by f, and f is the number of degrees of freedom of a molecule of a gas. The ratio of gamma d, आता gamma d म्हणजे काय सांगितलं त्यांनी, gamma d for rigid diatomic to gamma m. Gamma m that is nothing but the gamma m for monoatomic is, and options are given to you. Option A 14/23, option B 23/14, option C 25/21 and D 21/25. तर सगळ्यात आधी आपल्याला हा चार्ट जर आपला लर्न असेल तर आपलं खूप काम सोपं होणार आहे. कसं बघा, तर आता जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3, आणि गामा दॅट इज इक्वल टू, इफ आय सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ 3 इन दिस फॉर्म्युला वी कॅन डिरेक्टली राईट इन दिस मॅनर गामा दॅट इज इक्वल टू f + 2 डिवायडेड बाय f, and that is nothing but the 3 + 2 that is becomes 5, 5/3 value is 1.67. In similar manner, if the gas is molecule is diatomic rigid, it is having 5 degrees of freedom, and gamma for that is 7/5, and its value is 1.4. Then if molecule is triatomic non-linear, its degrees of freedom are 6, and gamma that is 8/6, and its value 1.33. Then diatomic gas, but it is non-rigid, it is having 7 degrees of freedom, and the gamma becomes 9/7, and its value is 1.28. And if molecule is triatomic linear, its degrees of freedom are 7, and gamma that is 9/7, again value is 1.28. And we have to calculate the ratio of gamma d means rigid diatomic. Then rigid diatomic having the degrees of freedom, the gamma that is 7/5, and 7/5 divided by gamma for monoatomic that is 5/3, and it becomes 7/5 into 3/5. Then it becomes 7 3s are 21 and 5 5s are 25. Then answer is 21/25. In this manner we can calculate the ratio of the gamma diatomic rigid to gamma monoatomic, and answer is 21/25. In this manner we can solve this MCQ. Okay, but for that purpose you should know this chart. Okay, then second, आता पुढच्या सेटमध्ये कसा विचारला गेलाय बघा, सेम प्रश्न, बाकीच्या व्हॅल्यू अशाच दिलेल्या आहे CET 2020 मध्ये. पण आता रेशो विचारलाय गामा मोनोॲटॉमिक टू गामा
रिजिड डायॲटॉमिक. मग आता काय करायचं, फक्त उलट करायचं. आता याची व्हॅल्यू आहे बघा 5/3 आणि याची व्हॅल्यू आहे 7/5. मग आता काय होईल बघा तुमचं, तर दॅट बिकम्स 5/3 इंटू 5/7 मीन्स इट बिकम्स 25 डिवायडेड बाय 21. आता एका सेटमध्ये असं विचारलंय आणि त्यावेळी तुम्हाला ऑप्शन दिले होते बघा 25/21, 3/10, 21/25 अँड 10/3. तर एका सेटमध्ये क्वेश्चन पेपरच्या एका सेटमध्ये असं विचारलं होतं. मग तुमचं आन्सर काय येणार आहे, 25/21. म्हणजे जर तुम्हाला जर डायॲटॉमिक रिजिड टू मोनोॲटॉमिक विचारलं तर 21/25 येणार आहे आणि उलट विचारलं तर काय येणार आहे तुमचं 25/21. उलटं करायचं फक्त. आता अजून एका सेटमध्ये तसंच विचारलं, सेम विचारलं, फक्त ऑप्शन CET 2020च्या एका क्वेश्चन पेपरच्या सेटमध्ये असं विचारलं. फक्त ऑप्शन काय दिले होते, ए ऑप्शन होता 15/35, 35/15, 21/25 आणि 25/21. तर आन्सर काय येणार आहे, आपण शोधलंय आता, तर आन्सर हे येणार आहे. म्हणजे हा जो टाईप आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरचं एकदम सिंपल पद्धतीने सोडू शकता किंवा डिरेक्टली लर्न करू शकता की डायॲटॉमिक रिजिड टू डायॲटॉमिक, गॅमा डायॲटॉमिक रिजिड टू गॅमा मोनोॲटॉमिक दॅट इज 21/25 आणि मोनोॲटॉमिक टू डायॲटॉमिक आला तर 25/21. डिरेक्टली जरी लक्षात ठेवल्या व्हॅल्यू तरी तुम्हाला पटकन क्लिक करता येणार आहे आणि तुमचा वेळ वाचणार आहे. आणि म्हणून खूप वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे म्हणून आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आहोत. आता पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढचा टाईप आहे बघा. आपल्याला प्रश्न MCQ असा विचारलाय, फॉर गॅसेस R/CV that is equal to 0.4, R is universal gas constant and CV is molar specific heat at constant volume. The gas is made up of molecule which are. मग आता R/CV दिले आपल्याला, काय दिले, R/CV दॅट इज इक्वल टू 0.4 दिले. मग गॅस मॉलिक्यूल हा कसा आहे, तर सोडवायचं कसं बघा, तर CP - CV दॅट इज इक्वल टू R. आता R/CV दिले म्हणून ह्या सगळ्याला कशाने डिवाइड करायचं, CV ने डिवाइड करायचं. इफ वी डिवाइड ईच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय CV इट बिकम्स CP/CV -1. ओके, CP/CV -1 that is equal to R/CV. Now value of this R/CV that is equal to 0.4. We transfer this. At that time this CP/CV that becomes gamma that is equal to this 1 that is this R/CV that is 0.4, and if we transfer this it becomes 1.4 means gamma that is equal to 1.4, and therefore we know from this chart the gamma that is equal to 1.4 that is the diatomic rigid, and therefore the molecule is rigid diatomic, and answer is option A. आता हा CET 2016 ला विचारलेला प्रश्न आहे, पण एवढं करायची काहीच गरज नाही बाळांनो. तुम्हाला जर हा चार्ट लर्न असेल ना तर तुम्ही डिरेक्टली शोधू शकता. R/CV 0.4 दिलं की त्याच्यात एक ऍड करून टाकायचा, डोळे झाकून एक ऍड करायचा म्हणजे 1.4 आणि ती असते गॅमाची व्हॅल्यू. म्हणजे बघा R/CV जर 0.4 असेल तर गॅमा बरोबर लिहून टाकायचं लगेच 1.4, आणि गॅमा दॅट इज इक्वल टू 1.4 कुणाचं आहे, डायटॉमिक रिजिडचं आहे. तर या पद्धतीने इतकं सिंपल तुम्हाला ते करता येतं. आता सेम प्रॉब्लेम नीटला पण विचारला गेलाय, म्हणजे हा 1 मार्काला विचारला गेलाय आणि हा 4 मार्काला विचारला गेलाय. मग नीटला काय विचारली गेली व्हॅल्यू, फक्त सेम न्यूमरिकल, फक्त R/CV काय झालंय 0.67. म्हणजे आता तुमचं गॅमा जर घ्यायचं तर तुम्ही याच्यात ऍड केलं 1.67, आणि मग 1.67 हे कुणासाठी आहे, मोनोॲटॉमिक साठी आहे. म्हणजे तुमचं याचं उत्तर काय येणार आहे, तर याचं उत्तर येणार आहे मॉलिक्यूल इज मोनोॲटॉमिक. असं कसं विचारलं जाऊ शकतं. आता पुढचा MCQ कसा विचारला जाऊ शकेल, R/CV दॅट इज इक्वल टू 0.28 म्हणजेच तुमचा गॅमा झाला 1.28. मग 1.28 असं जर विचारलं गेलं तर त्याला एकतर ऑप्शन तुम्हाला काय देतील, डायॲटॉमिक नॉन रिजिड देतील, किंवा
ट्राय ॲटॉमिक लिनियर देतील. CO2 हा कसा असतो, ट्राय ॲटॉमिक लिनियर असतो आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला 1.28 जर दिलं तर तुम्हाला एक कोणता तरी ऑप्शन देतील, आयदर डायटॉमिक नॉन रिजिड तरी देतील नाहीतर ट्रायटॉमिक लिनियर तरी देतील. आता बघा हा अजून कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, तर R/CV दॅट इज इक्वल टू तुम्हाला देतील 0.33 म्हणजे तुमचा गॅमा झाला 1.33 आणि मग त्यावेळेस तुमचं उत्तर काय येईल, ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर, कारण गॅमा 1.33 कुणासाठी असतो, ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर साठी असतो. म्हणजे ह्या तुमच्या चार्टवर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. समजतंय का मग? Okay, next question or next MCQ is two spherical black bodies of radii R1 and R2. Suppose this is the first spherical body that is having radius R1 and this is the second spherical body that is having radius R2. Then their surface temperatures are T1 and T2. Then surface temperature of this body, first body, that is T1 and surface temperature of second body, that is T2. If they radiate same power, then ratio of R2 divided by R1 is, what is the ratio of R2 divided by R1 is? We know that according to the Stephen-Boltzmann's law, the RB means radiant this emissive power that is directly proportional to the fourth power of its absolute temperature, and to remove this proportionality sign we have to put constant, and that constant is the sigma into T raised to 4. But this RB that is nothing but Q divided by AT, and that is equal to sigma into T raised to 4, and this Q by T that is the power radiated, the time rate at which the work is done, or power is nothing but the radiant energy emitted per unit time, and therefore P by A that is equal to sigma into T raised to 4, and therefore power radiated that is A into sigma into T raised to 4, and the area of the sphere that is P that is equal to 4 pi r square sigma 4 pi r square sigma into T raised to 4, and this is the formula for power radiated by this black body. Now what is given to you? Both the bodies they radiate same power, means P1 that is equal to P2, power of this both the body that is same. Then we can write sigma into 4 pi r1 square T1 raised to 4 that is equal to sigma into 4 pi r2 square T2 raised to 4. Now cancel this sigma 4 pi, then R1 square T1 raised to 4 that is equal to R2 square T2 raised to 4. Now we have to calculate this ratio R2 by R1. Therefore rearrange this equation. R2 square divided by R1 square that is equal to T1 raised to 4 divided by T2 raised to 4. Now taking square root on both sides we can write R2 divided by R1 that is equal to T1 divided by T2 square, and this is the value of R2 by R1, and therefore correct option is, if R2 divided by R1 is there, at that time the T1 by T2 square, this is the relation between these two values. Understood? आता एवढं करत बसायचं नाही बाळांनो, हे फक्त मी तुम्हाला समजण्याकरता सगळं सोडवून दाखवलं. आता हा प्रश्न कधी कधी विचारला गेलाय बघा, तर हा CET 2017 ला विचारला गेलाय. सेम फक्त ह्या रेडियसला स्मॉल r1 आणि स्मॉल r2 ऐवजी कॅपिटल R1 आणि कॅपिटल R2 असं विचारलं गेलंय. कधी? CET 2021 ला आणि CET 2022 ला. मग एवढी प्रोसिजर करत बसायचं नाही. डिरेक्टली R2 बाय R1 जर विचारलं तर त्याच्या उलट करायचं. इथं
T1/T2 आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आणि जर R1/R2 जर तुम्हाला विचारलं तर इथं फक्त घेताना काय घ्यायचं, T1/T2 चा स्क्वेअर. समजतंय का? फक्त काय पाहिजे, काय शब्द पाहायचा, इफ दे रेडिएट सेम पॉवर, दे रेडिएट सेम पॉवर. एवढं पाहिलं की दोन फॉर्म्युले तुमचे तयार झाले. बघा, R1/R2 असेल तर तिथं घ्यायचं T2/T1 चा स्क्वेअर आणि R2/R1 असेल तर तिथं घ्यायचं T1/T2 चा स्क्वेअर. एवढं करत बसायची गरज नाही. इतका शॉर्टमध्ये आपल्याला हे करता येतं. फक्त आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. आलं का लक्षात? तर या पद्धतीने याच्यावर MCQ विचारले जातात. आता आपण पुढचा टाईप बघू. नेक्स्ट क्वेश्चन. ए ब्लॅक बॉडी rectangular surface area of area A emits energy E per second at 27 degrees Celsius. Means this is a rectangular black body and it emits, this is the length and this is the breadth, and it emits energy E per second. Means it emits energy E per second, that is nothing but Q by T. It's emit energy per second, and at a temperature that is small t is given to you, that is 27 degrees Celsius, means capital T, that is the 300 Kelvin. Absolute temperature of this body, that is 300 Kelvin. Then if length and breadth is reduced to 1/3, म्हणजे बघा आता त्याची लेंथ आणि ब्रेडथ ही 1/3 कमी झाली, म्हणजे इथं ही 1/3. मग एरिया, आता इथे जो एरिया येणार आहे तो येणार आहे लेंथ इंटू ब्रेड, आणि A2 हे 1/3 कमी झालंय, म्हणजे काय येणार आहे तुमचं, तर A1/3 टाइम्स, हे 3 टाइम्स आणि हे 3 टाइम्स, म्हणजे A1/9. आणि आपण चुकतो कुठं, तर आपण इथं घेताना A1/3 घेतो, पण हे दोन्ही 3 पटीने कमी झालेलं आहे. म्हणजे इथं काय घ्यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दी नेक्स्ट एरिया दॅट इज A1/9. म्हणजे बघा, जर इथं 4 टाइम्स असेल तर इथं A1/16 येईल, 2 टाइम्स असेल तर A1/4 येईल, म्हणजे याचा स्क्वेअर करून तो एरिया घ्यायचा. ही गोष्ट आपण घाई गडबडीत विसरून जातो आणि आपलं न्यूमरिकल चुकतं. मग आता इथं झालं बघा L/3 आणि इथं झालं B/3, आणि टेम्परेचर किती दिले, अँड ॲट दॅट टाइम टेम्परेचर इज रेज्ड टू 327, म्हणजे आता त्याच्यात 273 मिळवले तर आपलं टेम्परेचर झालं बघा, हे झालं T1, हे झालं स्मॉल T1, आणि हे T2 झालं तुमचं 327 डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्यात कॅपिटल T2 झालं तुमचं 273 मिळवल्यावर 600 डिग्री केल्विन. आणि तुम्हाला विचारलंय देन एनर्जी इमिटेड पर सेकंड बिकम्स, म्हणजे ह्या बॉडीने जर याला आपण Q/T1 म्हटलं तर याचं आपल्याला Q/T सेकंड बॉडीची किती हे आपल्याला काढायचं आहे. मग आता याचा फॉर्म्युला काय बघा, तर इथला जो एरिया आहे तो इकडे गेला, मग सिग्मा इंटू ए इंटू किंवा A1 इंटू T1⁴, आणि याचा फॉर्म्युला येईल सिग्मा इंटू A2 इंटू T2⁴. आता जे याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2. जे काढायचं असतं त्याला नेहमी न्यूमरेटरला ठेवायचं शक्यतो, आणि म्हणून डिवाइड इक्वेशन 2/1, 2 डिवायडेड बाय 1 केलं की आपलं झालं Q/T2 दॅट इज इक्वल टू सिग्मा सिग्मा कॅन्सल झालं, A2 डिवायडेड बाय A1 इंटू T2 डिवायडेड बाय T1⁴. तर आता बघा, मग आता इथं A2 आहे आपलं A1/9 डिवायडेड बाय A1, आणि T2 आहे तुमचं 600 डिवायडेड बाय 300⁴. नाउ इट बिकम्स दिस A1 that gets cancelled 1/9 into हे 2⁴ it becomes 16, and therefore it becomes 16/9. But this Q/T1 that is given to you and that is called as E, and therefore we can write next step, if this is Q/T1
that is if we substitute here this value that is equal to E, then Q by T, therefore Q by T 2 that is equal to, now this E transfer here and it becomes 16 by 9 E, and this is the answer. In this manner we can write the correct option, that is 16E by 9. तर बघा हा पण खूप वेळा रिपीट झालाय, कधी कधी झालाय. CET 2017 ला विचारला गेलाय, CET 2020 ला विचारला गेलाय. फक्त याच्यात बदल काय होऊ शकतो, 1/3 ऐवजी 1/2 देतील. 1/2 दिले तर फक्त इथे A1/4 करायचं. 1/4 देतील, 1/4 केलं तर A1/16 करायचं. त्याचा फक्त स्क्वेअर करायचा, एवढा बदल करून आणि हा प्रॉब्लेम सोडवायचा. रेडियस आलं तर इथं R2 स्क्वेअर बाय R1 स्क्वेअर येतं, पण एरिया डिरेक्टली आला तर A2 बाय A1 येतं. हे लक्षात ठेवा. आता पुढचा टाईप बघूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा पण खूप वेळा विचारला गेलाय बघा आणि अगदी सोपा आहे. Assuming the expression for pressure exerted by the gas on the walls of the container, it can be shown that the pressure is. आता बघा ऑप्शन ए 1/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए गॅस, ऑप्शन बी 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए गॅस, सी ऑप्शन 3/4 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए गॅस, अँड 3/2 इंटू कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम त्याला ई असं म्हणायचं, आणि हे ई बरोबर काय असतं तर 3/2 टाइम्स प्रेशर असतं. मग जेव्हा प्रेशर विचारलं जाईल तर आता हे रिलेशन प्रेशरसाठी रिअरेंज केलं तर हे ट्रान्सफर होऊन काय येईल 2/3 ई, आणि हे ई म्हणजेच काय आहे तर हे ई आहे तुमचं 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या ई ची किंमत. मग आता बघा, मग तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं येणार आहे, बी ऑप्शन करेक्ट येणार आहे. आता सेम फक्त शब्द बदलून विचारले. काय विचारले, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज ई, बघा हे, आणि देन प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज. आता बघा परत काय आलं ऑप्शन 2/3. आता इथं 3/2 ई, 2/3 ई, 1/3 ई आणि डी बरोबर ई, तर कोणता ऑप्शन येणार आहे तुमचा करेक्ट ऑप्शन बी येणार आहे. त्याच्यानंतर दी प्रेशर एक्झर्टेड बाय इन टर्म्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ई इज. तर आता परत सेम फक्त शब्दरचना बदलली, परत आन्सर काय येणार आहे तुमचं करेक्ट ऑप्शन सी येणार आहे. तर हा CET 2008 ला विचारलाय, हा CET 2004 ला विचारलाय. तर या पद्धतीने तेच प्रश्न रिपीट होतात, थोडीशी शब्दरचना बदलते, आणि म्हणून मी आज कुठला फॉर्म्युला न घेता काय घेतलं, फ्रिक्वेंटली आस्क्ड MCQ आज तुमच्यासाठी बनवलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत त्याला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट टाका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. ओके.